परमपूज्य मंदाताई आदरणीय काकांना साष्टांग नमस्कार, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार, श्रोते आपण सगळ्यांना साष्टांग नमस्कार करते. वक्तव्याला सुरुवात करते. बरेच दिवसांनी आज आपण भेटतो आहे, त्यासाठी श्रवणाला परत सगळी तत्पर आहात. परंतु एवढा कालावधी गेल्यानंतर थोडस 2 मिनिटं मागे जाऊ इच्छिते की आपला जो विषय सुरू आहे सध्या त्याच्यामधला मांडुक्य मधला तो प्रपंचोपशम हा विषय चालू आहे. म्हणजे तुरीय ब्रह्मावस्थेच्या ठिकाणी प्रपंचाचा उपशम आहे, उपशम झाला आहे ही मांडणी नाही, तर प्रपंचाचा उपशम आहे. म्हणजे प्रपंच तो प्रपंचाचा आत्यंतिक अभाव या तुरीय ब्रह्मामध्ये आहे. 2 वाक्यांमध्ये निश्चित फरक आहे. एक उपशम करणे आणि उपशम आहेच. गरम पाणी थंड करणे आणि बर्फाचं पाणी मुळातच थंड आहे, यात जसा फरक आहे अगदी त्याप्रमाणे आम्ही जीव या दृष्टीने जेव्हा विचार करतो त्यावेळेला आम्हाला उपशम करायचा आहे. आणि ब्रह्मस्वरूपाच्या तिथे उपशम आहेच, आत्यंतिक अभाव आहेच प्रपंचाचा. 2 मांडणीमधला फरक लक्षात घ्यायचा आहे. आणि साधक अवस्थेमध्ये, जीव अवस्थेमध्ये मला जर हा उपशम करायचा असेल जीवाला, तर नेमकं काय, कशा पद्धतीने साधन करायचं हे साधन सुद्धा आपल्याला डॉक्टर काकांनी सांगितलंय आणि सुनील काकांनी पण सांगितलेलं आहे. यासाठी वैचारिक प्रक्रिया करायची आहे. आणि वैचारिक प्रक्रिया कोणते विचार महत्वाचे आहेत, तर पसारा आवरणे, आतील आणि बाहेरचा संघर्ष थांबवणं, अंतःकरण मोकळं असणं आणि अंतःकरणातील जाणीव तत्वाच्या अधिष्ठानाचा विचार सतत करणं, हे सर्व साधन आहे. या पद्धतीचं आपण आतापर्यंतची मांडणी केलेली आहे. आणि त्यानंतर सुनील काकांनी सांगितलं की प्रपंचोपशम जर आम्हाला करायचा असेल तर विश्वाचं आधी यथार्थ स्वरूप समजून घ्यायचं. आणि यथार्थ स्वरूप समजून घेतल्यानंतर ते बाधित करायचं आणि मग आम्ही ब्रह्मरूप व्हायचं. म्हणजे पसारा आवरणं, संघर्ष थांबवणं, अंतःकरण मोकळं असणं, अंतःकरणातील जाणीव तत्वाच्या अधिष्ठानाचा विचार, हे जे साधन आहे त्यामधलं जाणीव तत्वाच्या अधिष्ठानाचा विचार आता सतत आम्हाला करावा लागेल. हे साधन आम्हाला आता सांगतात आहे. आणि म्हणून त्यासाठी त्या जाणीव तत्वाचा जर आम्हाला सतत विचार करायचा, अधिष्ठानाचा विचार करायचा असेल तर विश्वाचं यथार्थ स्वरूप समजून घ्यायचं आणि ते समजून घेऊन ते बाधित करायचं आणि ब्रह्मरूप व्हायचं. ह्यासाठी काय करायचं, तर तिन्ही अवस्थेचं आम्ही साक्षीत्व करावं. कारण कुटस्थ रूपाने तुर्य ब्रह्म हा अकृत्रिम साक्षी आहे. कृत्रिमतेने तिथे साक्षीत्व नाही. आम्हाला कृत्रिमतेने सुरुवातीला करावं लागेल आणि नंतर ते झाल्यानंतर हे तुर्य ब्रह्म कसं आहे, तर ते त्रिगुणात्मक, द्वंद्वात्मक सर्व जाणीवांपासून निराळ आहे. आज आपल्याला विचार आपण कोणता करतो आहे उपशमासाठी, तर जाणीव तत्वाचा विचार आपण करतो आहे. ते कसं जाणून घ्यायचं, त्याला त्याच जाणीव तत्व संवित आहे हे पण लक्षात घ्या. पंचदशीने संवित शब्द वापरलेला आहे, परंतु या ठिकाणी संवित जाणीव तत्व संवित आहे. म्हणून ते त्रिगुणात्मक, द्वंद्वात्मक सर्व जाणीवांपासून तो निराळ आहे. सर्व प्रगट आणि अप्रगट जे व्यवहार आहे, तसंच रागादी भाव आणि भावातीत अशा पद्धतीने त्या सगळ्याच्या पलीकडे ते आहे. म्हणजे भाव आणि अभावाची भाषा त्या ठिकाणी नाही. इंद्रिया नेणता भोगीचे असं ते आहे. तर्क परंपरेने सुद्धा याचा शोध घेता येत नाही की मूल हारलं आहे याचा अर्थ त्याची आई त्याच्याजवळ आहे, हा तर्क. जिथे जिथे दूर आहे तिथे तिथे अग्नी आहे, हा तर्क आहे. तर्काच्या माध्यमातून आपण अग्नीचा शोध घेतो, परंतु या ठिकाणी तर्क परंपरेने सुद्धा बोध होत नाही. कोणत्याही प्रकारच्या स्फूर्ती, प्रेरणेने त्याचं वर्णन करता येत नाही.
आपल्या प्रेरणेने मी बोलते आहे. श्रोते आपण जगदीश मूर्ती, आपण माझी प्रेरणास्थान आहे असं मी बोलताना म्हणते. परंतु ब्रह्मस्वरूपाच्या तिथे या कोणत्याही प्रेरणा किंवा स्फूर्ती त्याचं वर्णन करता येत नाही. सर्व इंद्रिये, अंतःकरण आणि व्यापार ज्यांच्यामुळे होतात त्याच्या अधिष्ठानावर होतात. हे सगळे इंद्रियांचे, अंतःकरणाचे व्यापार ज्याच्या अधिष्ठानावर होतात, ती संवित कधीच समजत नाही. ती ससंवेद्य आहे. हा शब्द काकांनी वापरलाय. पंचदशी मधला संवित शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. कारण संवित म्हणजे शुद्ध जाणीव आहे. शुद्ध जाणीव रूप जे तत्व आहे त्याला संवित म्हणतात. तो ससंवेद्य आहे. आणि या संविताचा, या जाणीव तत्वाचा सतत विचार करायचा हे साधन आहे. आणि हे साधन आम्ही त्याच्या आधी शिकलेलो आहोत, म्हणून त्याचं वक्तव्य आज आपण करतो आहे. अशी ती संवित आहे, शुद्ध जाणीव रूप. ती ससंवेद्य आहे आणि ती जाणीव नेणिवेच्या पलीकडे आहे. लक्षात घ्या, जाणीव म्हटल्यानंतर आपल्याला एकच जाणीव माहित असते की ज्या जाणीवाला नेणीव हे सापेक्ष, जाणीव हा शब्द नेणिवेच्या सापेक्ष आहे. परंतु हे शुद्ध तत्व, ही शुद्ध जाणीव आहे. ती शुद्ध जाणीव, यामध्ये अशुद्ध भाग कोणताच नाही. या शुद्ध जाणीवेमध्ये त्रिगुण नाही, रागद्वेष नाही, आशा तृष्णा अविद्येचा एकही तरंग नसतो. असा तुरीय आत्मा मला समजून घ्यायचा आहे आणि त्रिपुटरहित व्हायचे आहे. ह्यालाच प्रपंचोपशम असं म्हणतात. असा जीवाची भाषा, जीवाकडची भाषा मला प्रपंचाचा उपशम करायचा आहे अशी आहे. आणि स्वरूपाकडची भाषा प्रपंचाचा उपशम आहे, तो करावा लागत नाही. प्रपंचाचा आत्यंतिकच अभाव आहे अशी जीवाकडची भाषा आणि स्वरूपाकडची भाषा नीट आम्ही समजून घ्यावी. या पुढचं यावरच्या कारिका आहे, गौडपादीय कारिका, साधारण क्रमांक 10 पासून त्या सुरू होतात आहे. आणि अधिकारवाणीतून आपण सुनील काकांच्या श्रवण करू. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. नाही चेहरा वर चाललाय. हरे राम भक्त राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबराधर्मबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वंदे गुरुपरंपरा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणाला साष्टांग दंडवत. परमपूज्य मंडाताई गंधे यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो.
आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वरांना वंदन करतो. आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. आजच्या दिवस आपण 7ला शांतीपाठ सुरू केला. उद्यापासून आपला 7 पूर्वी शांतीपाठ झालेला असेल आणि 7ला आपलं मांडुक्य सुरू झालेलं असेल. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. ओम कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. 10वी कारिका जी आहे त्याची पार्श्वभूमी 7व्या मंत्रातली 10वी कारिका, त्याची पार्श्वभूमी आपण थोडी बघणार आहोत आणि कारिकेला नंतर प्रारंभ करणार आहोत. ही पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला एक गोष्ट आणखी महत्वाची आहे की जी सांगायची आहे. यातला कागद गायब झाला. ही जी 7व्या नंबरचा मंत्र आहे याच्यावर श्लोक क्रमांक 10 ते 18 अशा 9 कारिका आहेत. या 9 कारिकांचं स्पष्टीकरण म्हणजे 7व्या मंत्राचं स्पष्टीकरण राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं रिपीट झाल्यासारखं वाटू शकतं, पण त्याचे बारकावे त्याच्यामध्ये आहेत आणि त्या बारकाव्याच्या अनुषंगिक आज मी पार्श्वभूमी मांडतो आहे. 7व्या मंत्रातील येणाऱ्या कारिकांची पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कशी आहे ती आहे. आता कागद याच्यात बाहेर होते सगळे. मोटके गुरुमुखे उदय जत जसे, आणि हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. काकांच्या वाक्यामध्ये याचं स्पष्टीकरण सांगतोय. म्हणून मोटके गुरुमुखी उदय जत दिसे असं म्हटलं. माझ्या सद्गुरूंनी याबाबत सांगितलंय की तुरीयचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला उपाध्यांचा निराश करावा लागतो. आणि उपाध्यांचा निराश जर नाही करता आला, उपाध्यांचा आम्हाला अंदाजच नाही आला, तर आम्हाला तुरीयेची सावली सुद्धा कळत नाही. सावली शब्दाचा अर्थ तुर्य कळत नाही असा होतो ना. तर तुर्यला सावली असते असं म्हणाल. ज्याला शरीर नाही, ज्याला अवयव नाही, त्याला सावली असू शकत नाही. पण ही बोलण्याचा प्रघात आहे की आम्ही तुर्येच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकणार नाही. नुसतं चाचपडत राहू पण हाती काही शिल्लक राहणार नाही. नेमकेपणाने आणि नेमकेपणाने परमार्थाची वाटचाल होणं फार गरजेचं असतं. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळी आहे आणि ती बाजूला जर सारली तर मग आम्ही त्याला बघू शकतो. जगत विठ्ठलाची उपाधी काय आहे हो? सांगा. असं उपाधी बाजूला सारायची म्हणजे काय आहे? दृश्य जगत ही विठ्ठलाची उपाधी आहे. दृश्य जगत ही विठ्ठलाची उपाधी आहे. देह ही आत्म्याची उपाधी आहे. म्हणजे दृश्य जगत ही विठ्ठलाची उपाधी आहे. म्हणजे ब्रह्मांड ही विठ्ठलाची उपाधी आहे. आता विठ्ठलाची उपाधी आहे. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. मग आता उपाध्यांना धुवून काढायचं. डिटर्जंट कोणतं आहे? श्री गुरुवाक्य हे डिटर्जंट आहे. श्री गुरुवाक्याच्या डिटर्जंटनी उपाधी धुवून काढायची आहे. आता उपाधी, विठ्ठलाची उपाधी ब्रह्मांड, आत्म्याची उपाधी देह,
मग आता डिटर्जंट वापरतोय आम्ही, मग आम्हाला काय धुवायचं आहे? मांडूक्योपनिषदात आम्हाला काय धुवायचं आहे? भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. मग काय धुवायचं आहे? मांडूक्योपनिषदात नेमक्या कोणत्या उपाध्या धुवून काढायच्या आहेत? कोणी सांगतं? थांबतो मी 1 मिनिट. अनम्यूट करून कोणी सांगतं कोणत्या उपाध्या धुवायच्या आहेत? देहाची सगळ्या उपाधी. भ्रांती, सगळ्या भ्रांती, देह सत्यत्व, जगत सत्यत्व. नाही नाही, आम्हाला नाही. अवस्थांच्या धुवून काढायच्या आहेत. षडविकार, जागृती, काम, स्वप्न आणि क्रोध, मद, मत्सर, लोभ. 1 मिनिट. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या उपाध्या आम्हाला धुवून काढायच्या. एवढ्या सूक्ष्मामध्ये आहे मांडुक्य. देहाच्या भ्रांती तर आहेच, देह सत्यत्व, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, पण इथे त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांच्या उपाध्या. या 3 अवस्थांच्या उपाध्या आम्हाला धुवून काढायच्या आहे. आणि अवस्थांमध्ये चाचपडणं हा जीवाचा स्वभाव आहे. त्याला असं वाटतं की आपण आपल्या प्रयत्नांनी हे करू शकू, पण जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा तो जागृतीत असतो की नाही जीव. मग जागृतीत असतो तर जीव तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. तरड्याची धाव कुंपणापर्यंत, तर जीव तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून 3 अवस्थांच्या उपाध्या आम्हाला काढायच्या आहेत. त्यासाठी सद्गुरूंची मदत किती सूक्ष्म आहे बघा. आणि मग उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. त्या उपाधींना कुटस्थ असं म्हणतात. एक तर ध्यानाने ती उपाधी निवृत्त होते, नामानी ती उपाधी निवृत्त होते, नाहीतर विचाराने म्हणजे ध्यानाने, ज्ञानाने ती उपाधी निवृत्ती होते. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान. तर ज्ञानाने ती उपाधी निवृत्त होते. मग त्या ठिकाणी तो आत्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, असा पक्का विचार झाला पाहिजे. गीता सांगते तम दूरदर्शम गूढम मनुप्रविष्टम गुहाहितम गुह्य रेकम पुराणम. आहे की नाही? कठोपनिषद सांगतं की नाही? तम दूरदर्शम गूढम मनुप्रविष्टम गुहाहितम गुह्यमेकम पुराणम. अध्यात्म योगा अधिमेन देवम मतवादीरो हर्ष शोको जहाती. अशा पद्धतीने कठोपनिषद आपल्याला सांगतं. मग आता ते उपाधीचं यथार्थ चिंतन झालं पाहिजे, स्वरूपाची पूर्ण जाण झाली पाहिजे. स्वरूपाचं चिंतन होत नसतं, स्वरूपाचा अनुभव होत असतो. आणि उपाधीबाबत सगळं चिंतन करून घ्यायचं आणि मग तिचा काय कसा करायचा, निराश कसा करायचा, आधी सगळं जाणून घ्यायचं उपाधी संबंधी. प्रत्येक उपनिषदाचं एक स्वतंत्र काहीतरी स्पिरिट असतं. जो अभ्यास करतो ना त्याला कळतं सगळीकडे परमेश्वर व्याप्त आहे. आणि सगळे कर्म करत असताना व्याप्त परमेश्वराशी आम्हाला एकरूपता साधायची आहे. हे ईशावास्य उपनिषदाचं वैशिष्ट्य आहे. पण नेमकं कोणाच्या अधिष्ठानावर ते व्याप्त आहे, ते अधिष्ठान काय आहे, हे केनोपनिषदाचं वैशिष्ट्य. मनम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तु बुद्धिम तू सारथिम विद्धिम मनः प्रगहमेवच. हे कठोपनिषदाचं इंगित आहे, सार आहे. ह्या नेमक्या बेसवर ते संपूर्ण उपनिषद समजावून सांगितलं आहे. नेमकं काय आहे? विद्यायाम अविद्यायाम च. अविद्या कशी आहे ती पूर्णपणे जाणून घेऊन मग विद्येने अविद्येचा निराश करायचा आहे, हे प्रश्नोपनिषदाने सांगितलं. मुंडकानी त्यापेक्षा आणखीन सविस्तर घेऊन
नेमक्या माझ्या स्वरूपापर्यंत मजल मारले आणि मांडुक्य आता त्या अवस्थांच्या उपाधीचा निराश करायला सांगताय. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या उपाध्या आहेत. अवस्थारूप उपाध्या यांचा निराश करायला सांगायचा आहे. आता नेमकी वाटचाल सोपी झाली बघा. आपल्याला समजलं काय नेमकं घालवायचं आहे आणि कुठेून ते घालवायचं, तर मूळ कुठे आहे त्याचं मूळ एकदा सापडायला लागलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी भराभर भराभर सापडतात. प्रत्येक जण बघा आपली शोध पूर्ण होण्यासाठी पहिले मुळापाशी जातो. अल फलाह युनिव्हर्सिटीला चालले आतंकवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टी समजण्यासाठी अल फलाह युनिव्हर्सिटी. मग आम्हाला अशा सूक्ष्म 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 गोष्टींकडे जायला पाहिजे. आणि ज्यांना उपनिषद नाही पटत, उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनच नाही, खूप जण नाव ठेवतात. हे काय तत्वज्ञान तत्वज्ञान, शब्दज्ञान शब्दज्ञान, प्रवचन प्रवचन, ठेवू द्या. अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही, त्याच्यासाठी हे सांगितलेलंच नाही आहे. तो याचा अधिकारीच नाही आहे. त्यांना नाव ठेवू द्या. तुम्ही हा अभ्यास कराल आणि प्रवचन कराल तर तुमच्या प्रवचन करण्याच्या वृत्तीला सुद्धा नावं ठेवले जातील की हे नुसते शब्द काय करतात, फेकतात. यांचं तर जगणं काहीच नाही. हे कोण म्हणतं? जो काहीच जगत नाही तो म्हणतो. शब्द वापरल्यानंतर जगलं पाहिजे यात शंका नाही, पण हळूहळू हळूहळू जगणं जमणार आहे. एकदम जगणं जमणार नाही, पण बारकावा समजला तर लवकर जमतं, शॉर्टकट मिळतो, नेमकी वाटचाल. आणि ती तुम्हाला समजावून सांगण्याचा डॉक्टर काका प्रयत्न करतात आहे. आणि ते म्हणतात की स्पिरिट आहे ना, ते स्पिरिट पकडता आलं पाहिजे, इंगित सापडलं पाहिजे. मग आपल्याला समजवायला सोपं जातं. उपनिषदाचं सार तेच सांगतं, भगवद्गीतेचं सार तेच सांगतं. अगदी एकच श्लोकी गीता, यत्र योगेश्वर कृष्ण, आत्ताच मंडतेंकडे सांगून झालाय. पण उपाधी बाजूला काढायची आहे आणि विठ्ठल सुखरूप आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, कहीच संसार तुम्हा नाही. तुम्हाला यत्किंचित सुद्धा संसार नाही, पण बोलताना हे सोपं आहे. उपाधीचा निराश करताना हे अत्यंत कठीण आहे. 3 अवस्थांच्या उपाध्यांचा निराश करायचा आहे तेव्हा तूर्य सापडणार आहे. याचा अँगल कोणता आहे? मांडुक्योपनिषदाचा. 3 अवस्थांचा निराश कसा करायचा? तर मुख्य उपाधी या अवस्थांमध्ये कोणती आहे? त्याचं नाव बुद्धी असं आहे. आता देह सत्यत्व जगत सत्यत्व ह्या गोष्टी येणार आहे, पण या स्थूल आहेत सध्याच्या या उपाधीच्या मानाने. बुद्धी या उपाधीचा जेव्हा आम्ही त्याग करू त्यावेळेला जमणार आहे. कठोपनिषद सांगतो, वाणीचा लय मनात करायचा. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वाणीचा लय मनात करायचा, मनाचा लय बुद्धीत करायचा आणि बुद्धीचा लय आत्म्यामध्ये करायचा. कारण यो बुद्धे हे परत असतो सहा. आत्मा बुद्धीच्या सुद्धा पलीकडे आहे. मग आता वाणीचा लय जर मनात करायचा असेल तर वाणीचे व्यापार बंद करावे लागतील, सगळ्या बडबडी थांबवाव्या लागतील, सगळ्या बडबडी थांबवाव्या लागतील. उगमस्थान वाणी आहे. वाणी तयार होते तिथे आता उगमस्थान आहे. जिथून वाणी उत्पन्न होते ती वाणी उगमस्थान आहे. त्या वाणीनी शिव्या सुद्धा घालता येतात, त्या वाणीनी भगवंताचं चिंतन सुद्धा करता येतं. आणि त्या वाणीचं अनेक वाणींमध्ये परिवर्तन होतं. पश्चंती
मध्यमा वैखरी. मूळ वाणी कोणती आहे? परा. नंतर त्याचं पश्चंती मध्यमा आणि वैखरी यांच्यामध्ये रूपांतर होत. पण आमचे सगळे व्यवहार परेमध्ये जाऊन थांबले पाहिजे, शांत झाले पाहिजे. परेनी सगळं टेक ओव्हर करावं, पश्चंती मध्यमा आणि वैखरी. म्हणून पहिले संकल्प विकल्प बंद करावे लागतील, तेव्हा मन शांत होईल. वृत्ती आत्मस्वरूपाकडे वळली पाहिजे. परतोनी पाठीमोरे ठाके. वाटलं पाहिजे की मला हे ऐकायचं आहे, ऐकण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. एवढ्या दिवसाच्या गॅप नंतरही आज आपण शतकापेक्षा अधिक लोक आहात, याचे कौतुक आहे. तुम्हाला ऐकायचे भान आहे. काका म्हणले मांडुक्याला एवढी संख्या आहे. मांडुक्याला ऐकण्याची इच्छा आहे, छान आहे. आता ऐकलेलं मला छान कळलं पाहिजे. ऐकत असताना छान वाटणं हा एक भाग झाला. छान वाटलेलं मला छान कळलं हा दुसरा भाग झाला. आणि जे कळलं त्याचा स्वतःवर प्रयोग करून छानसा अनुभव घ्यायचा हा तिसरा भाग झाला. आता वाणीचे व्यापार बंद करायचे, व्यर्थ बडबड थांबवायची. अनंत वाचाळ हरी म्हणा, हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. जोपर्यंत वाणी शांत होत नाही तोपर्यंत संकल्प विकल्पाचं साम्राज्य आटोक्यात येत नाही. मनामध्ये एवढी प्रचंड गर्दी असते. ते संकल्प विकल्प ही आतमध्ये असलेली उपाधी आहे. आणि या उपाध्या आहेत, या सूक्ष्म उपाध्या आहेत, या समजून घेण्याची जबाबदारी आहे. आम्हाला काय वाटतं, मुलगा ही उपाधी, बायको ही उपाधी, नवरा ही उपाधी, पैसा ही उपाधी, त्याच्यापेक्षा सूक्ष्म उपाध्या. म्हणून तर मांडुक्य समजायला कठीण असतं. म्हणून संख्या मांडुक्यमध्ये. आत्मा एक वास्तव आहे आणि वास्तव आत्म्याचं ज्ञान होऊ शकतं आणि झालेले खूप लोक आहेत. पण त्यासाठी आम्ही उपाधीचा निराश करायला शिकले पाहिजे. काकांनी लिहिलंय, तुम्ही उपाधीचा निराश करायला शिकलं पाहिजे. मी वाचलाय, आम्ही उपाधीचा निराश करायला शिकलं पाहिजे. नाही तर तृतीय पुरुषी परमार्थ. तुम्ही ऐकणारे आहे, तुम्हाला सांगायचं तुम्ही उपाधीचा निराश करायला शिकले पाहिजे. आणि मग बोलणाऱ्यांनी काय करायचं? बोलणाऱ्यांनी काय करायचं? त्यांनी पहिले उपाध्यांचा निराश केलेला असला पाहिजे. आता बुद्धीमध्ये या गोष्टींचं काय करायला पाहिजे? कमीत कमी गर्दी करायला पाहिजे. कोणत्या गोष्टीची? संकल्प आणि विकल्प यांची गर्दी कमी केली पाहिजे. आता बुद्धी हा शब्द उपलक्षण आहे, एवढं लक्षात ठेवा. उपलक्षण म्हणजे काय, कळतंय का? सांगतो, काळजी करू नका. जसं जसं सांगायला लागलो तसं तसं एक एक संख्या वाढतीच आहे. घरामध्ये फ्रीज आहे, मायक्रोवेव्ह आहे, पंखा आहे आणि ट्यूबलाईट आहे. आता फ्रीज जरी बंद झाला तरी आम्ही म्हणतो वीज गेली. फ्रीज जरी बंद झाला तरी आम्ही वीज गेली असं म्हणतो. याचा अर्थ फ्रीज हे विजेचं उपलक्षण आहे. फ्रीज हे विजेचं उपलक्षण आहे. मायक्रोवेव्ह हे विजेचं उपलक्षण आहे. पंखा ट्यूबलाईट हे विजेचं उपलक्षण आहे. पंखा म्हणजे वीज नव्हे, ट्यूबलाईट म्हणजे वीज नव्हे, हे विजेचे उपलक्षण आहे. तसं बुद्धी हा शब्द उपलक्षण आहे. म्हणजे मन, चित्त आणि अहंकार यामध्ये आले. बुद्धी शब्दामध्ये बुद्धी ही प्रतिनिधित्व करते, उपलक्षण आहे मन, चित्त आणि अहंकाराचं.
कळलं आम्हाला सगळ्यांना. म्हणून ही सगळी गर्दी नष्ट करण्याचं साधन जर कोणतं असेल, आजच्या स्तराला आपल्याजवळ 15 मिनिटं राहिले आहेत, हे साधन आहे नाम. ह्या सगळ्या उपाध्यांच्या गर्दी कमी करण्यासाठी आतमध्ये जर काही असेल तर मजबूत नाम, भरभक्कम नाम. भरभक्कम नाम, मजबूत नाम आम्हाला ते घेता आलं पाहिजे. 2 प्रकारचे नाम असतात. एक मनात घेतल्या जातं आणि एक मोठ्याने घेतलं जातं. ही गर्दी कमी करायला सुरुवातीने मोठ्याने नाम घेतलं तरी चालेल. महत्वाचा विषय आहे बरं. लहान मुलं असतं ना, त्याला 1-2 लिहायला शिकवतात, तेव्हा आई त्याला म्हणते, लिहिताना म्हण 1 1 1, म्हणता म्हणता लिही. जर तो म्हणत नाही राहिला तर लिहिता लिहिता तो केव्हा रेषा फाडण्याकडे चालला जातो आणि 1 लिहायचं विसरून जातो हे त्यालाच कळत नाही. आणि मग वेड्या वाकड्या रेषा फाडायला लागतो. आणि म्हणून त्याला सांगितलं जातं, तू काय लिहितो आहे हे जाणीवपूर्वक लिही. म्हणून म्हणही आणि लिही पण. उपेयनिष्ठा आणि उपायनिष्ठा तो विषय थोडासा आणखीन खोलात आहे. म्हणून मोठ्याने नाम घ्यायचं. नाम हे मोठ्याने घ्यायचं आणि मोठ्याने नाम घेत असताना ते कानाने ऐकायचं आणि डोळ्यापुढे भगवंताची मूर्ती आणायची. याच्यामुळे अनेक उपाध्यांचा भराभर निराश होतो. पापाचे कळप पळती पुढे, संकल्प आणि विकल्प जळून खाक होऊन जातात. पण आम्ही काय करतो, नामाची संख्या आम्हाला त्या संख्येचं फार वेळ आहे. एक इंग्रजीत म्हण आहे, तेवढी लक्षात घ्या. क्वालिटी ऑलवेज सफर्स बिकॉज ऑफ नंबर्स. क्वालिटी ऑलवेज सफर्स बिकॉज ऑफ नंबर. संख्येमुळे हो त्याचा दर्जा बिघडतो. दूधवाल्यांकडे म्हशी जेवढं दूध देतात तेवढाच उकडा त्यांनी लावलेला असतो. पण कोजागिरीला ज्याला जेवढं पाहिजे तेवढं तो ऍडिशनल पुरवत असतो. त्यावेळी नळाचं पाणी त्यात तो मिसळत असतो. क्वालिटी सफर्स बिकॉज ऑफ नंबर. आणि म्हणून मग आम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की नामाच्या संख्येच्या मागे जाण्यापेक्षा आम्हाला श्रेष्ठ दर्जाचं साधन करायचं आहे आणि ते आहे संकल्प विकल्पाचा निराळ. असा जेव्हा करतो तेव्हा आम्ही संख्येपेक्षा क्वालिटीकडे लक्ष देतो आणि जेव्हा आम्ही क्वालिटीकडे लक्ष देतो तेव्हा नाम दर्जेदार होतो. सामूहिक उपासना तुम्हाला समोर घेऊन जाण्यासाठी अत्यंत मदत करते. पण क्वालिटीला स्पर्श करण्यासाठी व्यक्तिगत उपासना, व्यक्तिगत नामाची गरज आहे. एकांतात शांतपणे श्री गुरूंनी दिलेलं साधन करण्याची गरज आहे. तेव्हा दर्जेदार नाम तयार होतो, संख्येचं नाम होत नाही. आमच्या मंदिरामध्ये आम्ही रजिस्टर ठेवलेलं आहे की ज्यांनी नामस्मरण केलं त्यांनी आपली संख्या नोंदवत जावी, येऊन रजिस्टर मध्ये लिहित जावी, नाव, फोन नंबर आणि संख्या. मग कोणाच्या संख्या जास्त झाल्या हे पाहण्याकडे लिहिणाऱ्याचं जास्त लक्ष असतं. तो रजिस्टर उघडतो आणि पाहतो, अरे यांच्या एवढ्या, माझ्या एवढ्याच, मी अजून वाढवतो.
त्यांच्या आणि यांच्या भेटी पण झाल्या नसतात, फक्त रजिस्टर पाहिलं. पण क्वालिटीचं नाम घेण्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही, आणि ते दर्जेदार नाम आहे. म्हणून बुद्धीमध्ये संकल्प विकल्पाची गर्दी जे हलवतं, गर्दीला जे मोडून काढतं, अंतःकरण वृत्ती निवृत्त होते, ते दर्जेदार नाम, ते दर्जेदार साधन. म्हणून बुद्धीतली सगळी गर्दी हरवली पाहिजे. ज्ञानाच्या भाषेत अज्ञानाची सगळी दालनं, ज्याला क्षेत्र असं म्हणतो, ती दूर झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे, संपून गेली पाहिजे. संकल्प विकल्पाची गर्दी नाहीशी होणं हा नामाचा दर्जेदार नामाचा परिणाम आहे, आणि अज्ञानाची सगळी दालनं नाहीशी होणं हा दर्जेदार ज्ञानाचा परिणाम आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही जा, पोचाल तिथेच, पण ह्या दर्जा दोन्ही मध्ये असला पाहिजे. नामामध्येही तो दर्जा लागेल आणि ज्ञानामध्येही तोच दर्जा लागेल. म्हणून तर सद्गुरूंची गरज असते. एखाद्याला आजार झाला असतो आणि मग तो उपचारांची गर्दी करतो. या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, हे औषध घेतलं, तेही औषध घेतं. त्याच्या आतमध्ये एवढे विचार येतात, येणारा आणखीन 2 डॉक्टरही सुचवतो आणि 2 औषधही सुचवतो. तुम्ही असा असा काढा घ्या, तसं तशी भुकटी घ्या, सोबत ते पण करून पहा. म्हणतो काय बिघडलं? देह तादात्म्य असलं की अशा प्रकारच्या गर्द्या वाढतच जातात. बुद्धीतली गर्दी हटता हटत नाही आणि उपाधींचा निराश होत नाही. साधक म्हणून माझ्यावर काय जबाबदारी येऊन पडली हे आम्हाला कळलं पाहिजे, आणि हे समजणं फार महत्वाचं आहे. म्हणून तो उपनिषदांचा अभ्यास, उपनिषद बारकावे सांगतो नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणून उपनिषद अपौरुषेय आहे. उपनिषद सांगणारे ऋषी नाही, उपनिषद श्रुती आहे. जसं आकलन झालं तसंच्या तसं शब्दबद्ध केलेलं आहे. लेखन करणाऱ्यांनी काना मात्रा सुद्धा आपल्या मनाचा टाकलेला नाही. म्हणून श्रुती अपौरुषेय आहेत, उपनिषद अपौरुषेय आहेत. म्हणून मी घेतलेलं नाम त्या दर्जाचं आहे का? नाही तर मी रामकृष्ण हरी म्हणतो आहे आणि दर्जा येत नाही. मी उपनिषदांचा अभ्यास करतो आहे, पण बौद्धिक स्तर विकसित होतो आहे, पण आचरणामध्ये दर्जा येत नाही. मी सांगितलं होतं, छान आवडलं, नंतर छान कळलं आणि छान उपयोगात आलं. 3 टप्पे सांगितले होते. आत्ता थोड्या वेळात छान आहे असं वाटलं पाहिजे, छान आहे असं कळलं पाहिजे, आणि त्या छानचे स्वतःवर प्रयोग करून छानपणाचा रिझल्ट आला पाहिजे. म्हणून देह सत्यत्व, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व या गोष्टींना आतमधल्या संकल्प विकल्पाचा समूळ निराश करायचा असेल तर या भ्रांती आम्हाला घालवल्या पाहिजे. या भ्रांती समजवणार नाही, कारण आपलं 6वं उपनिषद सुरू आहे. भ्रांती वगैरे झाल्या आहेत आपल्या सगळ्या. मला अनुताप झाला पाहिजे, प्रत्यक्ष उपाधीचा मी निराश केला पाहिजे. ह्या उपाध्यांना कधी सोडतो आणि कसं सोडतो हे मला समजलं पाहिजे. नाही तर मग तुमच्याशिवाय त्यांचं कसं होणार असं म्हटलं की आम्हाला वाटते की हो आमच्यावरच ते अवलंबून आहे. अहो साधं पक्षाचं पिल्लू सुद्धा पक्षिणीवर अवलंबून नसतं, परमेश्वर त्याचा सांभाळ करत असतो. एकदा
आम्ही जर नीट समजावून घेतलं तर आमचं घर चालवणारे आम्ही कोणी आहोत असं वाटणं बंद होऊन जाईल आणि कर्तृत्व बुद्धीतली गर्दीच आहे ती कमी होईल. त्या अंमलात आणण्याच्या पराकाष्ठा करायला पाहिजे. ते जसं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. ज्या पद्धतीने समजावून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने समजावून घ्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीने त्याचा अंमल झाला पाहिजे. असा झाला तर विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. अंमलात आणण्याची पराकाष्ठा झाली की मग त्याला साधनेचं स्वरूप येतं. साधनेमधून जेव्हा साध्य सिद्ध होतं त्या साधनेला एक दिवस पुढे सहजता येऊन जाते आणि सहजता आली की ती साधना सुद्धा एक दिवस सुटून जाते. इथे थांबूया, पण हे वाक्य एकदा रिपीट करतो आणि मग थांबतो. साधना जी असते ना, काय लक्षात ठेवायचं आहे, साधनेतून साध्य सिद्ध झालं पाहिजे. सिद्ध झाल्यानंतर त्या साधनेला सहजता आली पाहिजे आणि सहजता आली की सहजता आलेली सुद्धा सहजपणे सुटून गेली पाहिजे. यांनी आपलं काम झालेलं आहे. अविचार आहे हे कळलं पाहिजे. अविचाराला विचाराने नष्ट केलं पाहिजे. म्हणजे त्यानंतर सोहम वृत्ती जागी राहिली पाहिजे आणि अखंड सोहम वृत्तीला आलेल्या सहजतेला पुन्हा काय करायला पाहिजे, ती सहजता सुद्धा हळूहळू सुटून गेली पाहिजे. वृत्ती का या ठिकाणी आपण आज थांबूया आणि उद्या पुन्हा याच्या पुढे जाऊया. आपण सगळे आज एवढ्या संख्येने राहिलात त्याबद्दल खरंच कौतुक किती करू मला कळत नाही. हे तुम्हाला प्रेम आहे, मोक्षाची ओढ आहे आणि सद्गुरूंचा कृपाशीर्वाद आहे. एवढंच बोलतो. उद्या 7 वाजता सुरू करू. तत्पूर्वी श्रुती पठण लीलाताईंचं होऊन जाईल. आज त्यांना 7 वाजता सांगितलं होतं करायला. उद्या 7 पूर्वी संपेल आणि आपण सगळ्या अभ्यासाला पुन्हा लागूया आणि आता सुरू झालेला अभ्यास आणखीन गतीने समोर नेऊ. सूक्ष्म उपाध्या कशा निराश करायचा हा विषय आपला सुरू आहे आणि मग आपण 10व्या कारिकेवर येतोय. कारिका फार सुंदर आहे आणि कारिकेचा जर विचार कराल तर मी तर नुसती कारिका ऐकली आणि बस तेवढं पाहिल्याबरोबरच चाट झालं. काय आहे कारिका? निवृत्ते सर्व दुःखानां ईशानः प्रभुरोवेहा अद्वैतः सर्व भावानां देवस्तुर्यो विभुस्मृतः निवृत्ते सर्व दुःखानां ईशानां प्रभुरोवेहा. काय सुंदर आहे. सगळ्या दुःखांची निवृत्ती करण्याची व्यवस्था मांडुक्योपनिषद आपल्याला सांगताय हो. आणि हे कोण सांगताय आपल्याला? भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य सांगतात आहे. कारिका त्यांनी लिहिली आहे. निवृत्ते सर्व दुःखाना ईशानां प्रभुरोवेहा. वा वा. या आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांचा नायनाट करून टाकायचा, खलास करून टाकायचा, त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. आणि मग आनंद रूप. बस त्या आनंद रूपतेला सहजता आली पाहिजे. त्या सहजतेपर्यंतचा अभ्यास आहे. भगवत पूज्यपादांचे म्हणजे गौडपादाचार्यांचे आपल्यावर अनन्य उपकार आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत याची आपण कल्पना नाही करू शकत. सद्गुरू डॉक्टर काका यांनी 1187 ओव्या लिहिल्या आणि आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी परम उपकार आपल्यावर केले. अशा ह्यांनाही वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजचा विषय या ठिकाणी विराम देतो. राम कृष्ण. उद्या सगळ्या दुःखांच्या निवृत्तीच्या व्यवस्थेला लागूया. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काका रामकृष्ण हरी काका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रसन्नताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. रामकृष्ण हरी अंकल. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. हो पोहणकर साहेब रामकृष्ण हरी. हा हा बरोबर आहे बरोबर आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. वासंतीताई बोपट रामकृष्ण हरी. अभिजित रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रीकांत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. केल्या तू अरे ते माईक आणि ते दोन्ही करणं. जय श्रीराम. विद्या रामकृष्ण नमस्कार रामकृष्ण हरी. सुनील काका नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. काय म्हणता? बंद करू. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. अनुराधाताई माऊली. रामकृष्ण हरी काका. दोन द्यायचे. डॉक्टर विनायक कुलकर्णी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. स्वाती रामकृष्ण हरी. संजय माई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वहिनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका नमस्कार करते. हो वासंतीताई रामकृष्ण हरी. नमस्कार. अनुराधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.